अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे पक्षाच्या भूमिकेविरोधात आहेत का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. कारण अकोल्यात एक हिंदू सकल समाजाचा एक मोर्चा निघाला होता आणि या जन आक्रोश मोर्चाचं नेतृत्व जे केलं होतं ते संग्राम जगतापांनी केलं होतं आणि या मोर्चामध्ये त्यांनी लव जिहाद विरोधात संपूर्ण राज्यात आणि देशात सरकारनं लवकर कायदा आणावा अशी मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात या संपूर्ण जी चर्चा आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. त्यांची भूमिका पक्षाला अडचणीची आहे का? असं आहे की गणेश विसर्जनाच्या दिवशी एका 15 वर्षीय तरुणीवर एका विकृताने अत्याचार केले. त्याची पार्श्वभूमीसुद्धा विकृतच होती. आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सगळी माहिती घेतली होती आणि 5-6 दिवसाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अकोला पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. स्वतः मी पीडित मुलीच्या आईला भेटलो, तिच्याशी पण संवाद साधला 2 दिवसांपूर्वी. तिचं म्हणणं काय ते नेमकं जाणून घेतलं. ती म्हणणे, जर तुम्ही इथं आला असाल तर तुम्ही भाऊ म्हणून आमची विनंती आहे की तो मला परत इथं दिसता कामा नये. आता मुळामध्ये असं आहे की आज अकोला शहरामध्ये सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये आत्ता मला माहिती मिळते आहे की आमच्या पक्षाचे एक आमदार त्या ठिकाणी आले होते. मुळामध्ये त्यांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही संविधानिक भूमिका राहिलेली आहे. शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका राहिलेली आहे. आरोपीला जात-पात धर्म-पंथ पक्ष नसतो. दहशतवादी असेल किंवा आरोपी असेल. आता हा आरोपी कोण्या समाजाचा आहे, हा कुठल्याही समाजाचा असता तर तो नराधमच आहे. त्याच्यामुळं या आरोपीला देहांत प्रायश्चित्त झालं पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी जशी हिंदूंची मागणी होती तशी काही दिवसांपूर्वी मुस्लिम संघटनांनी पण मागणी रीतसर पत्र देऊन केलेली आहे. म्हणजे मुस्लिम आहे म्हणून मुसलमानांनी त्याला पाठीशी वगैरे काही घातलेलं नाही. आमच्या अकोला शहरात तुम्ही बघितलं असेल साहेब की 2 दिवसांपूर्वी गणेशोत्सव झाला. काल परवा ईद उल मिलादुन्नबीचा एक मोर्चा निघाला. कुठेही गालबोट लागलं नाही, कुठेही काही हिंसा झाली नाही. पण हे एका माथेफिरू युवकानं असा जो काही प्रयत्न केला त्याच्या मुसक्या आवडलेल्या आहेत. मुळामध्ये याला पक्षीय आणि जातीय रंग कोणी देऊ नये अशी माझी विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, जर अजितदादांचा विचार आम्ही मानतो तर हा सर्व धर्माला घेऊन चालणारा विचार आहे. आता अशा प्रकारच्या घटना घडताना आरोपीची जात शोधून त्याला जर जातीय रंग देण्याचे काही लोक प्रयत्न करत असतील तर ते समर्थनीय नाही. त्या आरोपीला जात नसते, आरोपीला धर्म नसतो. त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, त्याचं भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. त्यात तो जर अशा प्रकारचं कृत्य करत असेल. आणि दुसरं अशी गोष्ट आहे की इतक्या लांबून आता इथे लोक आलीत. आज अकोला शहरात पहिल्यांदा असं घडलं आहे की अकोल्यात सकल हिंदू मोर्चा जो निघाला त्याचा नेतृत्व करायला बाहेर जिल्ह्यातली लोक आलीत. मग मुळामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की आपण तिथं त्या पीडितेला भेटलात का, आपण त्यांच्या आईवडिलांची विचारपूस केली का. खरं तर भाऊ म्हणून प्रत्येकाचं काम आहे तिच्या पाठीशी उभं राहणं, सर्व पक्षीय लोकांचं सुद्धा काम आहे. पण मग काहीतरी आपण यायचं आणि मग आपली भूमिका मांडायची आणि मग सांगायचं हे माझे वैयक्तिक विचार आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही विचार मांडले मी तर काही ऐकले नाहीत. ते आले काय मला माहीत पण नाही. ते आमच्या पक्षाचे आहेत का तर नक्कीच ते आहेत. यापूर्वी त्यांची अनेक विधानं वादग्रस्त झाली होती. पण अकोला जिल्ह्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, जैन, 18 पगड जाती, 12 बलुतेदार हे सगळे गुन्ह्या गोविंदानं राहतात. वातावरण अकोल्याचं खराब होणार नाही याकरता प्रत्येकानं काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मागे तुम्ही बघितलं असेल की अकोल्यामध्ये दंगा झाला होता 2 वर्षापूर्वी. काल कोर्टाने ताशेरे ओढले आहेत की त्यामध्ये तात्कालीन पोलिसांची बरीच काही भूमिका संशयास्पद होती अशी पोलिसांची सुद्धा कान उघडणी कोर्टाने केलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण जरा वेगळं आहे. या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे आरोपीला पाठीशी घालण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. आमचं महायुतीचं सरकार आरोपीला फासावर लटकवेपर्यंत सक्षम आहे. गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी त्याबाबत सक्षम आहेत. त्याच्यामुळे याला जातीय रंग कृपा करून कोणी देऊ नये असं माझं मत. तुमचेच आमदार संग्राम जगताप यांनी भाषणात बोलताना सरकार म्हणजे पोलीस आणि प्रशासन या दोघांवरील अतिशय गंभीर आरोप केलेत. आरोपीला मदत झाली अशा पद्धतीनं ते वागले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एक प्रकारे सरकारलाच घरचा आहेर दिला त्यांनी. या आहेराला मला वाटते काही अर्थ नाही. अकोला जिल्ह्याचे नवीन SP अर्चित चांडक हे किती कर्तव्यदक्ष आहेत आणि किती कार्यक्षम आहेत हे सर्व अकोला जिल्ह्याला माहीत झालेलं आहे. त्यांनी नशामुक्तीकडे अकोल्याची वाटचाल केलेली आहे. क्राईम कमी झाला पाहिजे याकरता त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि 5000 किलोमीटरचा प्रवास करून शेवटी आरोपीच्या मुसक्या आवडल्या. पण अशा प्रकारे गृह खात्यावर शंका घेणं, अशा प्रकारे जिल्हा प्रशासनावर शंका घेणं
मला असं वाटते की त्याच्याकरता अकोल्याचा भौगोलिक आणि राजकीय अभ्यास संबंधित व्यक्तींना असला पाहिजे. त्यांनी येऊन स्टेजवर काही भाषण द्यावं आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करावा. यामध्ये निश्चितच अकोल्यातील प्रामाणिक पोलिसांवर शंका उत्पन्न होते आणि पोलिसाचं काम प्रामाणिकपणे करते. फक्त प्रसिद्धीच्या झोतात असं काहीतरी बोलून जाऊन मला असं वाटते की पोलिसांच्या बाबतीत किंवा सरकारच्या बाबतीत चुकीचा समज निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करायला नको होता. तो त्यांनी दुर्दैवानं केला. भाजपला नितेश राणेनंतर हिंदू जननायकासाठी एक चेहरा पाहिजे होता आणि तो तुमच्या पक्षाचा आमदार त्यांनी हेरला आणि त्यांच्याकडून आता बऱ्याच गोष्टी होत आहे असं बोललं जाते, बाहेर चर्चा आहे. तुम्हाला वाटतं तथ्य आहे यामध्ये? असं मला वाटत नाही काही तथ्य असेल. आता असं आहे की हिंदू जननायक वगैरे वगैरे आता अनेक लोक बिरुदावले लावायला लागलेत. कोणी धर्मवीर लावत आहे, कोणी हिंदू जननायक लावत आहे. हिंदू जननायक तुम्हाला खरंच बनायचं असेल तर हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे शेतकरी. आता ज्या शेतकऱ्याचा एक नंबरचा शत्रू म्हणजे रानडुक्कर. आता त्या डुकराची पूजा करायला अनेक लोक निघालेत. हे हास्यास्पद नाही का? शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विषय किती महत्त्वाचा गंभीर विषय आहे. यावर हिंदू जननायक कोणी काही बोलत नाही. अशा घटना घडल्या की त्याला हिंदू मुस्लिम रंग दिला जातो. मुळामध्ये मात्र त्या हिंदू जननायकांना जे आता अलीकडे नवीन बिरुदावली आलेली आहे, हिंदू समाजातील शेतकरी समाजाची, कृषक समाजाची जी विवंचना आहे, जे दुःख आहे, हे दुःख तुम्ही कधी काढणार? की फक्त हिरवा, निळा, लाल, भगवा या झेंड्यात आमचा समाज मारणार की हिंदू मुस्लिम या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये मारणार? मुळामध्ये हिंदू समाजाचे बेसिक प्रश्न जो समजून घेऊ शकतो त्यालाच हिंदू जननायक म्हणतात. जे प्रबोधनकार ठाकरेंमध्ये मला दिसलं आणि जे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंमध्ये मला दिसलं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. संग्राम जगताप यांची जी अलीकडली भूमिका आहे त्यामुळे तुमच्या पक्ष वारंवार सांगतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणारे आहोत, धर्मनिरपेक्ष आहोत. अडचण होऊ लागली पक्षाची? मागं यवतला जी जातीय दंगल झाली होती त्यानंतर एक मोठी सभा तिथे धर्मसभा काहीतरी झाली होती आणि त्यानंतर मग मला आठवतं की आमच्या मंगळवारच्या नियमित बैठकीमध्ये दादांनी आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना योग्य ती समज दिली होती. आणखी परत एकदा त्यांचं एक काहीतरी वादग्रस्त विधान झालं होतं, त्यावर पण पक्षाने त्यांना समज दिली होती. मुळामध्ये पक्षाची ही भूमिका नाहीच आहे. त्यांनी त्यांची वैयक्तिक मतं मांडली पण ती पक्षाची म्हणून मी पाहत नाही. ते पक्षाचे आमदार आहेत एवढं मात्र नक्की. आता ह्यामध्ये जर त्यांनी काही वादग्रस्त विधान केलं असेल तर पक्ष पातळीवरचे नेते ठरवतील. पण मुळामध्ये अकोला जिल्ह्याचा सामाजिक सलोखा हा मला असं वाटते की तो कुठंतरी त्याला धक्का पोहोचू नये आणि याच्या आडून जर कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर तोही कृपा करून मला असं वाटते होता कामा नये. जनता फार हुशार आहे. जनतेला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे नेमका कोणाला का कशाकरता हे सगळं घडवण्यात आलं, मला असं वाटते बऱ्याच काही प्रश्नाची उत्तरं गुलदस्त्यात ठेवलेली बरी. भाजपचे बरेच लोक त्या मोर्चामध्ये दिसलेत, आमदार खासदारही होते. ठीक आहे, आता ज्यांना जे होते ते मला तर काही माहीत नाही कोण होतं, पण साधारणपणे त्या पीडित कुटुंबाचं भेट घेणं, त्यांना थोडंसं पाठबळ देणं हे मला असं वाटते लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्यात मुळामध्ये जे गेले असतील भेटायला त्यांना थँक्सच त्यांचे. पण त्यांना न भेटता जर फक्त त्या एका पीडित कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर काही त्याची फक्त प्रपोगंडाच झाला असेल तर हे पण काही भूषणावं नाही. शेवटी न्याय मिळाला पाहिजे. जो आरोपी आहे तो फाशीपर्यंत गेला पाहिजे. जो आरोपी जो नराधम आहे त्याच्यात कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे, ना की त्याच्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजणं महत्त्वाचं. या संपूर्ण प्रकरणात पीडितीला न्याय मिळावा. मात्र या प्रकरणाच्या आडून जर कोणी राजकारण करत असेल तर ते निश्चितच गैर आहे आणि संग्राम जगताप जरी पक्षाचे आमदार असले तरी त्यांची जी वैयक्तिक भूमिका आहे त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये अशी अपेक्षा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.